सकाळीच मी एक व्हिडिओ केला, त्यात काँग्रेस पक्षाला राज ठाकरे नकोयत आणि उद्धव ठाकरे देखील नकोय अशी काँग्रेसची भूमिका आहे। आणि ही भूमिका भाई जगताप काँग्रेसचे जे नेते आहेत, मुंबई अध्यक्ष अगोदर राहिलेले आहेत, त्यांनी मांडलेली आहे। आता काँग्रेसला दोघांचाही फायदा होत नाही, म्हणजे ना उद्धव ठाकरेंचा होतो ना राज ठाकरेंचा होतो असं त्यांचं म्हणणं आहे। मात्र आता स्थानिक पातळीवरती ही भूमिका का घेतली जाते यावरती तो व्हिडिओ केलेला होता। त्यात आमच्या प्रेक्षकांनी ही सगळी त्यांची स्टंटबाजी असल्याची प्रतिक्रिया दिली। एक जण म्हणाला, बीएमसी निवडणूक पूर्ण झाल्यानंतर काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि पवार गट सर्व एकत्र एका ताटात येतील। ती कमेंट जी आहे ती तुम्हाला स्क्रीनवरती देखील दिसत असेल। आता मवियाचा आणि स्पेशली काँग्रेसचा मुंबई पालिका निवडणुकीसाठी हा असा फॉर्म्युला असल्याचं म्हटलं जात आहे। यावर तो व्हिडिओ असल्याने तो तुम्हाला शेवटी सजेस्ट होईल, तो व्हिडिओ देखील तुम्ही नक्की बघा। म्हणजे यातून असं एक दिसतंय की महाविकास आघाडीचा फॉर्म्युला, निवडणुकीचा फॉर्म्युला अशा प्रकारचा असणार आहे। मात्र यातच राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आता येणार आहेत, त्यामध्ये मुंबईसाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या एकत्रित महायुतीचा देखील एक फॉर्म्युला वेगळा ठरलेला असल्याचं म्हटलं जात आहे। तो फॉर्म्युला काय आहे हे मी तुम्हाला सांगतोच। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्र, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर ठरलेल्या फॉर्म्युलानुसार महायुती फक्त मुंबई आणि मोजक्या ठिकाणी एकत्र युती करून निवडणूक लढवेल असं म्हटलं जात आहे। मात्र अन्य महानगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये महायुतीमधील तिन्ही घटक पक्ष स्वबळावर निवडणूक लढवतील अशी देखील एक चर्चा आता निर्माण झाली आहे। मात्र या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मग जे कोणते असतील, म्हणजे पुण्याची जर महानगरपालिकेचा निवडणुकीचा निकाल लागतोय, मुंबईचा लागतोय, नाशिक, कुठल्याही महानगरपालिकेचा निवडणुकीचा जर निकाल लागतोय तर त्या निकालानंतर तिन्ही पक्ष पुन्हा एकत्र येतील अशी रणनीती महायुतीने आखलेली आहे। म्हणजे जसं आमच्या एका प्रेक्षकाने मवियाबाबत प्रतिक्रिया दिली होती, तसाच काहीसा फॉर्म्युला महायुती स्वतः देखील राबवणार आहे असं म्हटलं जातंय। मात्र राजकीय विश्लेषक म्हणतायत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमधील पक्ष वेगवेगळे लढल्यास मवियाला व अन्य विरोधकांना त्याचा फायदा होऊ शकतो। महायुतीच्या 3 पक्षांमध्ये मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा मवियाच्या उमेदवारांना होऊ शकतो। हीच गोष्ट टाळण्यासाठी महायुतीने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तरी एकत्रितरित्या लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। तिकडे त्यांना कोणतीच कॉम्प्रोमाइज करायची नाहीये। तर उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीमधील पक्ष वेगवेगळे लढून नंतर पुन्हा एकत्र येतील। याच दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील पत्रकारांबरोबर अनौपचारिक गप्पा केल्या। त्या दरम्यान महत्त्वाचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील केलेलं आहे। फडणवीस म्हणाले, मुंबईमध्ये एकत्र तर राज्यांमध्ये वेगळं लढून एकत्र येणार अशी शक्यता आहे। ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवडला भाजप स्वबळावरती लढणार आहे, तर जिथे मित्रपक्ष एकमेकांचे स्पर्धक आहेत तिथे वेगळे लढू असे देखील फडणवीसांनी म्हटलंय। निकालाच्या नंतर काय करायचं ते ठरवणार। भाई जगताप यांनी देखील अगोदर दोन्ही ठाकरे बंधू काँग्रेस बरोबर नको असं म्हटलं, त्यानंतर पुन्हा त्यांनी एक वक्तव्य केलं, थोडं सारवासारवीचं वक्तव्य केलं। अगोदर वेगळे लढू असं म्हणणारे, नंतर भाई जगताप म्हणाले की अगोदर जर वेगळे लढलो तर नंतर आघाडी होऊ शकते असं वक्तव्य देखील त्यांनी केलेलं आहे। यातून हे स्पष्ट होतंय की दोन्ही महायुतीला आणि महाविकास आघाडीला मुंबई प्रिय असल्याने ती विधानसभेसारखी युतीत लढवायची आहे। बाकी जागेवर त्यांना स्वबळाचा नारा हवाय। आता दुसरीकडे मवियात काँग्रेसच्या सर्व नेत्यांना स्वबळाची ताकद आजमावायची आहे। जे स्थानिक पातळीचे नेते आहेत त्यांना देखील स्वबळाची ताकद आजमावायची आहे। नंतर एकत्र येऊ अशी भूमिका त्यांना घ्यायची आहे। तुम्हाला या फॉर्म्युलाबद्दल काय वाटतंय? म्हणजे जिकडे भाजप तरी म्हणताय की मुंबईमध्ये आम्ही एकत्र लढू, नंतर बाकीचं जे आहे ते निवडणुका झाल्यानंतर ठरवू। मात्र एकीकडे महाविकास आघाडीला 2 बंधू एकत्र लढू शकतील मुंबई, मात्र काँग्रेस स्वबळावरती लढेल आणि त्यानंतर कुठेतरी काय चित्र असेल यावरून ते एकत्र येण्याची शक्यता आहे। असे फॉर्म्युले जे आहेत ते चर्चिले जात आहेत। तुम्हाला यावर काय वाटतं? तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला। धन्यवाद।